इराण आणि इस्रायलच्या युद्ध मागील आठवड्याभरापासून सुरू आहे आणि याची झळ संपूर्ण आखातातील देशांना बसलेली आहे। याचाच फटका आता भंडारा जिल्ह्यासारख्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। आपण सध्या भंडाऱ्यातील बीटीबी मार्केटमध्ये आहोत। आपल्यासोबत बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। बंडू भाऊ, काय सांगाल, या युद्धामुळे भंडाऱ्याच्या भाजीपाला उत्पादकांना काय फटका बसलाय? किती टन हा आखातामध्ये जात होता, काय सांगाल? 15 ते 20 टन भेंडी आमची विदेशात जात होती। आता ह्या लढाईमुळे सर्व भाजी इथंच थांबलेली आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठा नुकसान आहे आणि हे लढाईमुळे जो खांब्यांची मृत्यू झालेली आहे, त्यामुळे यूपी मध्ये आणि 9 राज्यामध्ये जो तांडव चालू आहे, त्याच्यामुळे आमचं हे माल बाहेर इस्टेटमध्ये जात नाही आहेत। म्हणून आमच्या शेतकऱ्यांना, आणि आपण बघितलेलं आहे बाजारामध्ये किती माल पडून आहे, आमच्या शेतकऱ्याला खूप मोठा नुकसान होत आहे आणि भीतीचं वातावरण आहे। भीतीच्या वातावरण आमचे गाडीवाले बाहेर नाही जात आहे की काय होईल, कधी काय होणार, हे त्यांना असा विचार पडलेला आहे। म्हणून ट्रान्सपोर्ट पण इथं थांबलेला आहे। सोबतच आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, काय वाटते तुम्हाला या युद्धाच्या परिणामामुळे तुमचा माल इथं पडलेला आहे, काय सांगाल? या युद्धामुळे शेतकऱ्याचे पूर्ण म्हणजे नुकसान आहे। तर माल विकून नाही राहिला, बाहेर राज्यात माल जात होता तो आता जाणं बंद झाला आहे। त्याच्यानं शेतकऱ्याची म्हणजे कमी भावात माल विकत आहे। आपल्या जिल्ह्यातला माल बाहेर देशात म्हणजे गेला नसल्यामुळे आज आपल्या जिल्ह्याला भरपूर फरक पडला। आपल्या जिल्ह्यातून रोजच्या 200 टन माल हा जो मिरची असो, कांदा असो, काकडी आहे, टमाटे आहे, भेंडी आहे, कारले आहेत, हा इतर भाजीपाला श्रीलंका आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, ह्या सगळे देशामध्ये जातो। आज आपल्या जिल्ह्यातला माल बाहेर गेला नसल्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याची विकट परिस्थिती आहे। आज माल पडलेला आहे, ते काकडी आहे, हे सगळं माल आपल्या दुकानात पडलेला तुम्हाला दिसत आहे। जर आपण या युद्धाला कुठेतरी थांबवलं पाहिजे, अन्यथा दुसऱ्या देशामुळे आपल्याही देशावर आर्थिक परिस्थिती फार वाईट येऊ शकते। या युद्धाचा परिणाम फक्त मोठ्या व्यापाऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही आता बसू लागलेला आहे। नितीन कुठे, LS मराठी, भंडारा।